वसई विरार शहरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी सुरू केलेल्या सडक सत्याग्रह उपोषणाला 6व्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस तोडगा निघाला नाही। महापालिका कार्यालय शेजारील मागील 6 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता सामाजिक संघटना आणि नागरिकांसह कॉंग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनीही पाठिंबा दर्शवला आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वसई विरारमध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध भागात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिवारी यांनी 15 ऑगस्ट पासून सडक सत्याग्रह उपोषण सुरू केले आहे। रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या संगनमतामुळे रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ते उखडले जात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय आणि निपक्ष चौकशी, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई आणि प्रभावी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत असतानाच कॉंग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी मोबाईल व्हिडिओ कॉलद्वारे उपोषणकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातील खड्डे आणि रस्त्यांच्या समस्यांची माहिती दिपके यांना दिली। नागरिकांच्या समस्यांबाबत आपण आंदोलनकर्त्यांच्या सोबत असल्याचे सांगत दिपके यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। तसेच उपोषणकर्ते विनोद तिवारी यांच्या प्रकृतीची विचारपूस करून काळजी घ्या असा सल्लाही दिला। एकीकडे पाऊस खड्डे वाढत आहेत, दुसरीकडे नागरिकांच्या तक्रारींचा ढीग वाढत आहे। मात्र प्रशासनाच्या आश्वासनांच्या रस्त्यांवर अजूनही डांबर पडताना दिसत नाही। जय भीम भाई। जय भीम। वसई विरार के खड्डों के लिए वसई विरार के खड्डों के लिए हमारे भाई विवेक भाई 5 दिन से उपोषण पे बैठे हैं। सोहेल भाई ने आपको बताया होगा पूरा विषय। मैं चाहता हूं कि आप एक बार विवेक भाई से बात करिए और हमारा समर्थन करिए। की लहान पोरं शाळेत जाताना पण त्यांना त्रास होतो। शाळेत महिला बायका रोडवर निघाले आणि यांना आम्ही वारंवार कंप्लेंट केली, पण त्यांच्या कानाला काहीच लागत नाही। यांची इकडे काय साठगाठ चालली आहे माहित नाही। तर सिटी इंजिनियर आहे आमचे प्रदीप पाचंगे करून 12-13 वर्षापासून त्या पदावर आहे ते। त्यांना आपण सांगितलं बाबा तुम्ही कुठे ट्रान्सफर करा किंवा त्यांचं रेजिग्नेशन घ्या, पण त्यांचा काही ऐकायला ते तयार नाही आमचं। तर आपला विवेक भाई करून आहे इकडे, विवेक तिवारी करून सोशल वर्कर आहे तो। 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणला बसला इकडे। आज 5वा दिवस आहे त्याचा। ठीक आहे बोलले आणि किती तुम्ही हा पाणी काय डॉक्टर्स काय म्हणतात शुगर ते कसं शुगर आता 66 गेलेला सकाळी आणि ब्लड प्रेशर 95। हा दादा आम्ही आहे तुमच्या सोबत। तुम्ही फक्त थोडं तब्येतीची काळजी घ्या, बाकी मी माझ्या लेवलला ह्या मुद्दा उचलतो। ठीक आहे, फक्त तब्येतीची काळजी घ्या दादा। थँक्यू दादा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।